आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। दलित वस्तीच्या 33 लाखांच्या निधीवर डल्ला, गायरान जमिनीत कामाचा संशय, निकृष्ट दर्जाच्या कामावर ग्रामस्थ संतप्त, चौकशीची जोरदार मागणी। जत तालुक्यातील सोरडी गावातील दलित वस्तीसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या सुमारे 33 लाख रुपयांच्या विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दलित वस्तीसाठी मंजूर निधीचा वापर अन्य ठिकाणी करून निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दलित वस्तीसाठी मंजूर झालेली विकास कामे गावठाण क्षेत्रात होणे अपेक्षित असताना काही कामे गायरान जमिनीत करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या कामासाठी संबंधित विभागाची तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दलित वस्तीतील नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत तसेच निधीच्या वापराबाबत सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडे जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। उलट प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। गावातील दलित वस्तीत शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बोरवेलचे पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याबाबत विचारणा केली असता काही नागरिकांशी अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच काही नागरिकांनी जातीवाचक उल्लेख करून अपमान केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला। दरम्यान महिला सरपंच असताना प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पतीकडून चालवला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे निधीचा वापर, कामाचा दर्जा आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या प्रकरणी ऑल इंडिया पॅथर सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष गिरीश सरजे तसेच जत तालुक्याचे युवा नेते बंडा वाघमारे यांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी केली आहे। सोरडी येथील दलित वस्तीतील नागरिकांनी जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग आणि पंचायत राज विभागाकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे। नागरिकांच्या प्रमुख मागण्या: दलित वस्तीसाठी मंजूर 33 लाख रुपयांच्या निधीची सखोल चौकशी करावी, झालेल्या कामाचे स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण करावे, निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदारांवर कारवाई करावी, दलित नागरिकांशी झालेल्या कथित गैरवर्तनाची चौकशी करावी, सरपंच व ग्रामसेवक व संबंधित ठेकेदार यांच्या भूमिकेची तपासणी करावी, महिला सरपंचाच्या जागी अन्य व्यक्ती कारभार पाहत असल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई करावी, गायरान जमिनीत कामे झाली असल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेण्यात आली होती का, याची चौकशी करावी, दलितांना न्याय मागण्याचा अधिकार नाही का? दलित वस्तीतील नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे गावातील वातावरण तापले असून शासनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे। निधीचा वापर नेमका कुठे झाला, कामे नियमानुसार झाली का आणि गायरान जमिनीत कामे करण्यात आली असल्यास त्यामागील अधिकृत प्रक्रिया काय होती, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आज दलित वस्तीत सोरडी या गावात दलित वस्तीमध्ये काम चालू आहे। दलित वस्तीतलं काम मंजूर करून घेतलं या लोकांनी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य काय, आणि दलित वस्तीतल्या लोकांची फसवणूक करून काम जनरलमध्ये करून घेतलं आहे। दुसरी गोष्ट, काम जनरलमध्ये करत असताना दलित वस्ती आहे असं दाखवून तिथं माळी, पाटील, कुंभार ही लोक राहतात। ती वस्ती दलित वस्ती आहे का हे अगोदर त्या सरपंचानं, ग्रामसेवकानं सिद्ध करावं। नंतर आणि जे काम हे 33 लाखाचं दलित वस्तीतलं काम केले, ते दलित वस्तीतलं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे आणि हे सगळी गोष्ट सरपंचाला माहीत होते। सरपंचाला जाब विचारल्यानंतर आमच्या लोकांनी सरपंचाला जाब विचारल्यानंतर सरपंचानं आमच्या लोकांचे बाप काढले। तुम्ही लोकांनी आम्हाला विचारायचं नाही असं ह्या सरपंचाने इथं वाच्यता केली। आमच्या लोकांनी बीडीओकडे जाऊन दाद मागितली। बीडीओला जर विचारलं असता, बीडीओनं सांगितलं की काम बंद करा म्हणून, तिथलं पाणी वगैरे घेऊ नका, दलित वस्तीतलं पाणी घेऊ नका म्हणलं असताना देखील ही जबरदस्ती आमच्यातल्या काय सदस्याला हाताला धरून काय दलित वस्तीतलं बोर पाडले, प्यायला पाण्याची प्रॉब्लेम आहे, वापरायला पाणी नाही आहे, असं असताना देखील कॉन्ट्रॅक्टरला हाताला धरून त्यांनी दलित वस्तीतलं पाणी प्यायला न देता, सरकारी काम आहे, आम्ही सरकारी काम करायला म्हणून त्या कामाला पाणी वापरलं काय, अशा पद्धतीनं दलित वस्तीतल्या लोकांवरने अन्याय ह्या गावातल्या सरपंच, ग्रामसेवक, कॉन्ट्रॅक्टर अशा बाकीची लोक मिळून ह्या लोकांवर अन्याय करत आहेत। हे काम बीडीओने आणि शिवोने इथे येऊन
चौकशी करावी, या कामाची पाहणी करावी. हे काम निकृष्ट दर्जाचं झालंय हे 100% दलित वस्तीतली हे सगळे लोक इथं उभारलेले आहेत. या लोकांची तक्रार आहे काय की काम थांबवण्यात यावं आणि परत ह्या कामाची सुरुवात करावी आणि जिथं जिथं निकृष्ट दर्जाचं काम झालंय ते सगळं उघडून परत काम व्यवस्थित पद्धतीने करावं आणि ह्यात जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आणि दलित वस्तीतल्या लोकांचे ज्याने बाप काढलेत त्याच्यावर सरपंच इथं महिला आरक्षित असताना देखील सरपंचाचा नवरा इथं कारभार बघतोय आणि कॉन्ट्रॅक्टर त्याचे पाहुणे आहेत आणि ग्रामसेवक देखील त्याचे पाहुणे आहेत सरपंचाचे. हे तिघं मिळून इथं या दलित वस्तीवर अन्याय करत आहेत. म्हणून आमची मागणी आहे, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आमची मागणी आहे, या तिघांवरने देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कडक कारवाई करण्यात यावी. एवढीच आमची ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून मागणी आहे. जय. झेड मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.